गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आता उठले, मच्छी वगैरे साफ केली आणि थोडं पप्पांसोबत काम आहे, तिकडे चालले। जे आपली मच्छीचा कचरा आहे जाता आता तो सुद्धा टाकायचा आहे। चला, आणि किरण सुद्धा कामाला गेला, अजून बाकीचं जेवण करायचं आणि आज दादरला जायचं। एकीकडे आपल्या मच्छीचं सार रेडी आहे आणि इकडे मच्छी फ्राय करायची आहे। हलवा आणि बांगडे आहेत, तेलात आपण ठेवले। तर घरातलं सगळं जेवण वगैरे आवरलंय। मी, आई, पप्पा दादरला चाललोय। पोरांची शॉपिंग सुकला नव्हतं ते। चला, आई कपडे मध्येच विसरल्या काढायच्या, ते काढायला गेले। पप्पा इथे। तर आत्ताच आम्ही टॅक्सी पकडली। नशीब टॅक्सी तरी लवकर भेटली, नाही तर लवकर भेटत नाही, फाटक उघडा आहे ना। तर इथून गाडी रिव्हर्स घेतोय कारण का फाटक उघडायला वेळ लागेल। तर दादरला इथे साईडला कराल ना। तर इथे दादरला पोहोचलोय, मार्केट पण बसलोय। शिमग्याची शॉपिंग चालू झाली। नाही बरोबर आहे, 550 बरोबर आहे। नाही तर आता ऊन आहे खूप, तर लस्सी पितो इथे। आता त्याचे चमचे घे। पुढे तर एवढं ऊन आहे, पटापट कपडे घेतले आणि निघालो, गरगरायला लागलो। तर दादरवरून आले, चपात्या केल्या आणि कृषिका आणि आई गेल्या हळदी कुंकाला पुढे। तर चुनाभट्टीत आज सर्वात मोठं हळदी कुंकू आहे लेडीजसाठी। तर मी आणि अजून पल्लू वगैरे येतोय, तर म्हटलं मी मागून जाते आणि पण झटपट अशी साडी नेसली आपली आणि आता निघाले तिकडे जायला। चला, तर सगळं एक एक करून निघालोय। किती बायकांचा हळदी कुंकू आहे का? 33,000 बायका। आता तिकडे गेल्यावर आपण तिथलं वातावरण बघणारच आहोत। चला, तर बघितलात तर एक मिनिट, तर बघितलात तर एंट्रीलाच बघा किती साऱ्या खुर्च्या लावल्यात। अर्धा पॅसेज तर भरलेला आहे बघा। सहकार्य करावं, महिला वर्गाने आपण मागे राहायचंय उभं। मी वारंवार सूचना करत होतो। जोरदार ताकद लावलेली आहे आणि पहिल्यांदा डावी जिंकलं। भारत माता की जय, भारत माता। आपली हळदी कुंकू झालंय आणि आपल्याला हे भेटले।